तर पुढचा पार्ट जो आहे युनिट नंबर 4 मधला 4.3 तो आहे कोलोकेशन्स. कोलोकेशन्स हा शब्द जो आहे या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे थोडक्यात. को आणि लोकेशन. को म्हणजे सोबत आणि लोकेशन म्हणजे ठिकाण असते. म्हणजे एका ठिकाणी जे शब्द एका ठिकाणी येतात त्या शब्दाला कोलोकेशन्स असं म्हटलं जातं. जे शब्द सवयीने एकत्र येतात जे शब्द सवयीने एकत्र येतात अशा शब्दांना कोलोकेशन्स असं म्हटलं जातं. त्या कोलोकेशन या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे को म्हणजे सोबत आणि लोकेशन म्हणजे ठिकाण असणे. तर ज्या शब्दांचं ठिकाण एकमेकांच्या सोबत असतं असे शब्द त्याला कोलोकेशन्स असं म्हटलं जातं. ते डेफिनेशन त्याची आपण बघूयात. अ कोलोकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट आर कॉमनली युज्ड टुगेदर. त्या डेफिनेशन मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे बघा, कोलोकेशन हा शब्दांचा असा समूह आहे, असंच कॉम्बिनेशन आहे जे नेहमी एकत्र वापरले जातात. The simplest way of describing collocation is to say that they just sound right to native English speakers. सोपा मार्ग जर समजून घ्यायचा असेल, कोलोकेशन या शब्दाचा अर्थ जर सोप्या मार्गाने समजून घ्यायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की जे मूळ भाषिक आहेत, मूळ इंग्रजी भाषिक त्या व्यक्तीने ते शब्द ऐकल्यानंतर त्यांना ते योग्य वाटतात. तर असे शब्द जे सवयीने एकत्र येतात त्या शब्दांना कोलोकेशन असं म्हटलं जातं. अ गुड वे टू थिंक ऑफ कोलोकेशन इज टू लुक ॲट द वर्ड कोलोकेशन. आणि तुम्हाला ज्यावेळी कोलोकेशनचा अभ्यास करायचा असतो त्यावेळी वर्ड कोलोकेशन जे आहेत हे आपल्याला पाहावे लागतील, किंवा कोलोकेशन हा शब्द जो आहे तो आपल्याला तिथं व्यवस्थित पाहावा लागेल. को मीनिंग टुगेदर अँड लोकेशन मीनिंग प्लेस. को या शब्दाचा अर्थ आहे टुगेदर एकत्र, सोबत, आणि लोकेशनचा अर्थ आहे ठिकाण, प्लेस. म्हणजेच कोलोकेशन्स आर वर्ड्स दॅट आर लोकेटेड टुगेदर. म्हणजेच कोलोकेशन हे असे शब्द आहेत हे जे नेहमी एकत्र दिसतात. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न कोलोकेशन्स बिकॉज दे नॅचरलाइज वन्स स्पीच. एखादा व्यक्ती इंग्रजी बोलत असताना कोलोकेशनचा जर वापर होत असेल तर त्याचा अर्थ असा होतोय की त्याचं जे भाषण आहे, त्याची जी भाषा आहे ही नैसर्गिकरित्या त्यानं आत्मसात केलेली आहे, किंवा मूळतः तो इंग्रजी भाषा जो आहे तो शिकलेला आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. बिसाइड्स दे ब्रॉडन वन्स स्कोप फॉर एक्सप्रेशन. आणि कोलोकेशन शिकल्यानं तो मूळचा इंग्रजी भाषिक आहे किंवा त्यानं इंग्रजी भाषा जी आहे ती मूळ व्यक्तींकडून शिकलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. शिवाय एखाद्या व्यक्तीला जर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर भावना व्यक्त करताना कमीत कमी शब्दांचा वापर करून त्याला जास्तीत जास्त भावना ज्या आहेत त्या व्यक्त करता येतात. नंबर आहे का? तर अशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त जर भावना व्यक्त करायची असेल किंवा जास्तीत जास्त माहिती जर इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला कोलोकेशनचा वापर करता येणं गरजेचं आहे. तर कोलोकेशन काय आहेत, कसे आहेत ते आपण पुढे बघूयात. तर बघा, देयर इज ऑफन नो रिझन फॉर अ कोलोकेशन. म्हणजे शब्द एकत्र काय येतात याचं असं काही एक ठराविक असं कारण नाहीये. एखादा शब्द सवयीने एकत्र का आला याला काही ठराविक असं कारण नाहीये. पीपल जस्ट पुट सर्टन वर्ड्स टुगेदर मोर ऑफन दॅन दे पुट अदर वर्ड्स टुगेदर. लोकांना एक सवय असते, काही ठराविक शब्द एकत्र वापरायची सवय असते. इतर शब्द वापरण्याच्या ऐवजी काही ठराविक शब्द जे आहेत ते एकत्र वापरतात आणि त्याच्यामधून कोलोकेशन्स जे आहेत हे तयार होतात. करेक्ट यूज ऑफ स्ट्रॉंग कोलोकेशन्स शो an excellent command of English language and can certainly help impress native speakers of your ability to speak English well. जर योग्य वापर जर केला, स्ट्रॉंग कोलोकेशनचा योग्य जर वापर केला तर तुमच्या इंग्रजी भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते प्रभुत्व लोकांना दिसून येतं. शिवाय जे इंग्रजी मूळ भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही इम्प्रेस करू शकता की तुम्ही कशा पद्धतीचे इंग्रजी बोलता त्याच्यावर. तर याच्यासाठी कोलोकेशन जे आहे ते आपल्याला शिकावे लागणार आहेत. आय डिड अ कप ऑफ कॉफी आणि आय मेड अ कप ऑफ कॉफी हे दोन एक्झाम्पल्स आहेत. आता याच्यातलं आपल्याला बऱ्यापैकी दुसरं एक्झाम्पल जे आहे ते योग्य वाटतं, कारण मेक आणि कप ऑफ कॉफी जे आहे हे नेहमी एकत्र वापरलं जातं. मेड आणि कप ऑफ कॉफी हे नेहमी एकत्र वापरलं जातं. आय डिड अ कप ऑफ कॉफी हे कधी एकत्र वापरलं गेल्यासारखं आपल्याला आठवत नाही किंवा आपल्याला जाणवत नाही.
त्यामुळे पहिल्या वाक्यापेक्षा दुसरं वाक्य जे आहे ते आपल्याला योग्य वाटतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की मेक अ कप ऑफ कॉफी हे कोलोकेशन आहे. मेड अ कप ऑफ कॉफी हे कोलोकेशन आहे असं आपण म्हणतो. म्हणजे कोलोकेशन्स हे असे शब्द आहेत हे कानाला योग्य वाटतात. आय डिड अ कप ऑफ कॉफी मध्ये डिड अ कप ऑफ कॉफी हे कानाला योग्य वाटत नाही. परंतु ज्यावेळी आपण ऐकतो आय मेड अ कप ऑफ कॉफी त्यावेळी ते कानाला योग्य वाटतं. त्यामुळे दुसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये मेड अ कप ऑफ कॉफी हे कोलोकेशन आहे असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचे कोलोकेशन जे आहेत आपल्याला काय करायचे एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघायचे आहेत. सम ऑफ द मोस्ट कॉमन कोलोकेशन्स इन्व्हॉल्व वर्ब नाउन कोलोकेशन्स. बऱ्याचशा कॉमन कोलोकेशन्स मध्ये क्रियापद आणि कर्ता, क्रियापद आणि नाम याचं कोलोकेशन जे आहे हे फार वापरलेलं दिसून येतं. सम ऑफ द मोस्ट कॉमन कोलोकेशन्स इन्व्हॉल्व वर्ब नाउन कोलोकेशन्स युज्ड इन एव्हरीडे सिच्युएशन. दररोजच्या सिच्युएशन मध्ये वर्ब नाउन कोलोकेशन्स हे जास्त वापरलेले आपल्याला दिसून येतील. हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ द टाइप्स ऑफ वर्ब कोलोकेशन्स यू विल नीड ॲज यू कंटिन्यू लर्निंग इंग्लिश. आणि इथं काही वर्ब नाउन कोलोकेशनचे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला इंग्रजी भाषा शिकत असताना शिकणं गरजेचं आहे. तर ते खालील प्रमाणे एक्झाम्पल्स आहेत. टू फील फ्री, टू फील फ्री असं एक कोलोकेशन आहे आणि त्याचा अर्थ आहे प्लीज. त्याचा एक वाक्यात उपयोग आहे. आता कोलोकेशनचं काय केलेलं आहे तर तुम्हाला वाक्यात उपयोग विचारला जातो त्यामुळे इथं वाक्यात उपयोग आपल्याला सांगायचा आहे. तर फील फ्रीचा वाक्यात उपयोग बघा. प्लीज फील फ्री टू टेक अ सीट अँड एन्जॉय द शो. तर फील फ्री हे या वाक्यामध्ये इथं कोलोकेशन मधून वापरलेलं आहे. टू कम प्रिपेअर्ड, फील फ्री म्हणजे मोकळं मोकळं वाटणे आणि कम प्रिपेअर्ड म्हणजे तयारी करून येणे. मेक शुअर यू कम प्रिपेअर्ड फॉर द टेस्ट टुमॉरो. हे निश्चित करा की तुम्ही टेस्टला येताना उद्या तयारी करून याल, तयारी करून येणे. सेव्ह द टाइम, वेळ वाचवणे. यू विल सेव्ह टाइम इफ यू टर्न ऑफ युअर स्मार्टफोन अँड कॉन्सन्ट्रेट ऑन लेसन. त्यानंतर फाइंड अ रिप्लेसमेंट म्हणजे पर्याय शोधणे किंवा पर्याय सापडणे. वी नीड टू फाइंड अ रिप्लेसमेंट फॉर जिम ॲज सून ॲज पॉसिबल. मेक प्रोग्रेस, प्रगती करणे. वी आर मेकिंग प्रोग्रेस ऑन द प्रोजेक्ट ॲट वर्क. डू द वॉशिंग अप, स्वच्छता करणे. आय विल डू द वॉशिंग अप अँड यू कॅन पुट जॉनी टू बेड. तर अशा प्रकारे वर्ब कोलोकेशन्स जे आहेत हे बरेचसे वापरले जातात आणि तेच आपल्याला विचारले जातात. असे काही आहेत. आता डू हे जे क्रियापद आहे या क्रियापदाबरोबर बरेचसे शब्द वापरले जातात. तर ते कोलोकेशन म्हणून आपल्याला संबोधता येऊ शकतात. कोलोकेशन स्टार्टिंग विथ द वर्ब डू. डू या क्रियापदाने कोलोकेशन काही सुरू होतात आणि डू या क्रियापदाने सुरू झालेले जे कोलोकेशन्स आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे डू मी अ फेवर, माझ्यावरती कृपा कर. तर द बॉस आस्क्ड वरुण टू डू हिम अ फेवर. डू मी अ फेवर म्हणजे मला मदत कर किंवा माझ्यासाठी काहीतरी कर अशा अर्थानं ते कोलोकेशन आहे. आणि त्याचा अर्थ आहे त्याचं वाक्यात एक उदाहरण आहे. द बॉस आस्क्ड वरुण टू डू हिम अ फेवर. बॉसने वरुणला त्याच्यासाठी एक काम करायला सांगितलं. टू डू द कुकिंग, स्वयंपाक करणे. ॲज द गेस्ट्स केम होम अनअनाउन्स्ड द मदर आस्क्ड हर डॉटर टू डू द कुकिंग. पाहुणे न सांगताच घरी आल्यामुळे आईने मुलीला स्वयंपाक करायला सांगितला. डू द हाऊसवर्क, घरातील काम करणे. द मेड वॉज डायरेक्टेड टू डू द हाऊसवर्क. मोलकरणीला घरातलं काम करायला सांगितलं. डू द शॉपिंग, खरेदी करणे. ऑन द लास्ट डे ऑफ आवर एक्झाम्स वी डिसाइडेड टू डू द शॉपिंग. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आम्ही खरेदी करायचं ठरवलं. डू युअर बेस्ट, आपलं सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणे. डू युअर बेस्ट, आपली सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणे. फादर टोल्ड हिज चिल्ड्रन टू डू द बेस्ट इन ॲथलेटिक्स. वडिलांनी मुलांना सांगितलं की ॲथलेटिक्स मध्ये तुम्ही तुमची सर्वोच्च कामगिरी करा, सर्वोच्च कामगिरी करा. त्यानंतर हॅव हे क्रियापद आहे. हॅव या क्रियापदाबरोबर सुद्धा काही कोलोकेशन्स होतात तयार. कोलोकेशन्स विथ द वर्ब हॅव. हॅव अ बाथ, अंघोळ करणे. ड्युरिंग समर वन शुड हॅव अ बाथ ट्वाइस इन अ डे. उन्हाळ्यात आपण दिवसातून 2 वेळा अंघोळ केली पाहिजे. हॅव अ हेअर कट,
केस कापणे. स्टुडंट्स शुड रेग्युलरली हॅव अ हेअर कट फॉर डिसिप्लिन्ड लुक. विद्यार्थ्यांनी रेग्युलरली त्यांचे केस कापले पाहिजेत जेणेकरून ते चांगले दिसतील. हॅव अ हॉलिडे, सुट्टी असणे. डू यू हॅव अ हॉलिडे ऑन मंडे? तुम्हाला रविवारी सुट्टी असते का? हॅव अ प्रॉब्लेम, अडचण असणे. सम पीपल हॅव अ प्रॉब्लेम इन एव्हरी सिच्युएशन. काही लोकांना प्रत्येक परिस्थितीत अडचण असते. हॅव लंच, जेवण करणे. वाय डोंट यू हॅव अ लंच ॲट धिस रेस्टॉरंट? तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये का जेवत नाही? जेवण करणे, जेवण असणे का? जेवण करणे. हॅव सिम्पथी, दयाळू, दया वाटणे. पीपल शुड हॅव सिम्पथी फॉर द अंडर प्रिव्हिलेज्ड. गरजू लोकांबद्दल लोकांना दया वाटली पाहिजे. तर हॅव क्रियापदाबरोबर ते कोलोकेशन्स होतात. त्यानंतर ब्रेक हे क्रियापद आहे. तर ह्या ब्रेक ह्या क्रियापदाबरोबर खालील प्रकारचे कोलोकेशन्स येतात. ते आहेत ब्रेक द लॉ, कायदा मोडणे. फ्यू पीपल फील प्राऊड वेन दे ब्रेक द लॉ. काही लोकांना कायदा मोडल्यावरती अभिमान वाटतो. ब्रेक द लेग, ब्रेक द लेग म्हणजे पाय मोडणे. शब्दशः अर्थ नाही त्याचा, लक्षात ठेवा. तर ब्रेक द लेग म्हणजे एक शुभेच्छापर कोलोकेशन आहे ते. आणि ही विश्ड मी ब्रेक द लेग, त्याने मला शुभेच्छा दिल्या. म्हणजे बेस्ट ऑफ लक आपण म्हणतो त्या पद्धतीने ब्रेक द लेग असं आहे ते. नाहीतर शब्दशः जर अर्थ घेतला तर ब्रेक द लेगचा अर्थ पाय मोडणे असा असतो. तर त्यानं मला माझा पाय मोडावा अशा शुभेच्छा दिल्या असं नसतं ते. तर ते चांगल्या शुभेच्छा देणे असा त्याचा अर्थ आहे ब्रेक द लेग. ही विश्ड मी ब्रेक द लेग, त्याने मला शुभेच्छा दिल्या. ब्रेक अ प्रॉमिस, वचन मोडणे. जंटलमन नेव्हर ब्रेक अ प्रॉमिस. जो सभ्य व्यक्ती असतो तो कधीच त्याचं वचन मोडत नाही. ब्रेक अ रेकॉर्ड, तर रेकॉर्ड मोडणे आपल्याला माहिती आहे. स्टुडंट्स दीज डेज ब्रेक अ रेकॉर्ड इन स्कोरिंग अबाव 90% मार्क्स. विद्यार्थी सध्या रेकॉर्ड मोडत आहेत. 90% जास्त मार्क्स मिळवून रेकॉर्ड मोडत आहेत. ब्रेक द न्यूज टू समवन, एखाद्याला बातमी सांगणे. इट इज डिफिकल्ट टू ब्रेक द न्यूज ऑफ समबडीज डेथ. एखाद्याच्या मृत्यूची बातमी एखाद्याला सांगणं फार अवघड असतं. ब्रेक द रूल्स, नियम मोडणे. द प्रिन्सिपल वॉर्नड द स्टुडंट्स नॉट टू ब्रेक द रूल्स ऑफ द कॉलेज. प्राचार्यांनी मुलांना कॉलेजचे रूल्स न मोडण्याची ताकीद दिली. तर हे झाले ब्रेक या क्रियापदाबद्दलचे. पुढे आहेत टेक या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स. कोलोकेशन्स विथ द वर्ब टेक. टेक एन एक्झाम, परीक्षा देणे. टू जज द IQ लेवल इट इज इम्पॉर्टंट टू टेक एन एक्झाम. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासण्यासाठी परीक्षा घेणं अतिशय गरजेचं आहे. टेक एन एक्झाम, परीक्षा घेणे. टेक अ ब्रेक म्हणजे विश्रांती घेणे. अरविंद्स मदर टोल्ड हिम टू टेक अ ब्रेक फ्रॉम हिज स्टडीज. अरविंदच्या आईने त्याला अभ्यासापासून विश्रांती घेण्यासाठी सांगितलं. अभ्यासामधून विश्रांती घेण्यासाठी सांगितलं. टेक अ लुक, पाहणे. टेक अ लुक ॲट द ब्रीथ टेकिंग साईट. तर अतिशय रम्य अशा दृश्याकडे पहा असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. टेक अ रेस्ट, विश्रांती घेणे. परत एकदा आहे. टेक अ ब्रेक पण विश्रांती आहे आणि टेक अ रेस्ट पण विश्रांती आहे. टेक अ रेस्ट, द ट्रॅव्हलर डिसाइडेड टू टेक अ रेस्ट. तो जो प्रवासी होता त्याने विश्रांती घ्यायचं ठरवलं. टेक अ सीट, बसणे. द इंटरव्ह्यूअर टोल्ड द कॅन्डिडेट टू टेक अ सीट. तो जो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती होता त्याने इंटरव्ह्यूला आलेल्या मुलाला बसायला सांगितलं, बसायला सांगणे. टेक अ टॅक्सी, टॅक्सी भाड्याने घेणे. इट इज बेटर टू टेक अ टॅक्सी इन रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये टॅक्सी भाड्याने घेणं चांगलं आहे. टेक नोट्स, लिहून घेणे. द टीचर टोल्ड द स्टुडंट्स टू टेक नोट्स ड्युरिंग हर लेक्चर. शिक्षकांनी मुलांना तिच्या लेक्चरच्या दरम्यान, तिच्या तासाच्या दरम्यान लिहून घ्यायला सांगितलं. तर हे टेक या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स आहेत. त्यानंतर मेक या क्रियापदाबरोबर सुद्धा बरेचसे कोलोकेशन्स होतात. त्यातलं पहिलं आहे मेक अ डिफरन्स, फरक पडणे. अजय आस्क्ड हिज फ्रेंड्स हाऊ ही कुड मेक अ डिफरन्स इन समवन्स लाईफ. अजयने त्याच्या मित्रांना विचारलं की तो एखाद्याच्या जीवनामध्ये कसा फरक पाडू शकतो.
हॅलो सर. हॅलो. स्क्रीन दिसते का माझी? नाही दिसत सर. एक मिनिट थांबा. पेपर कधी चालू होणार आहे सर? 3:30. Recording stopped. इथून बाहेर पडलोय मी 2 मिनिटं. Recording in progress. आता स्क्रीन दिसते सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? येस सर. हो सर. ठीक आहे. तर बघा, मेक या क्रियापदाबरोबर काही कोलोकेशन्स तयार होतात. मेक अ डिफरन्स ते पाहिलेलं आहे, पण मेक अ मेस पाहिले, मेक अ मिस्टेक पाहिलेलं आहे, मेक अ नॉइज हे सुद्धा पाहिलेलं आहे. तरी परंतु एकदा मेक अ नॉइज पाहूया. द हेड ऑफ द डिपार्टमेंट रिक्वेस्टेड द स्टुडंट्स नॉट टू मेक नॉइज ड्युरिंग कॉलेज गॅदरिंग. विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की कॉलेजच्या गॅदरिंगच्या दरम्यान आवाज गोंगाट कुणी करायचा नाही. आवाज करणे किंवा गोंगाट करणे असा त्याचा अर्थ. त्यानंतर मेक अन एफर्ट, प्रयत्न करणे. टू एक्सेल इन लाईफ यू हॅव टू मेक अन एफर्ट. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेक मनी, पैसा कमवणे. फादर टोल्ड हिज सन नॉट टू मेक मनी बाय डुईंग रॉंग थिंग्स. वडिलांनी मुलाला सांगितले की चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये. मेक प्रोग्रेस, प्रगती करणे. एंटरप्रेन्युअर्स मेक प्रोग्रेस बाय डुईंग हार्ड वर्क. उद्योजक कठीण परिश्रम करून प्रगती करतात. तर असं मेक या क्रियापदाबरोबर काही कोलोकेशन्स तयार होतात. त्यानंतर पुढे आहे पे, PAY. पे या क्रियापदाबरोबरचे कोलोकेशन्स आहेत. कोलोकेशन्स विथ द वर्ब पे. पे रिस्पेक्ट, आदर करणे. It is an honor to pay respect to the martyrs who sacrificed their lives for our country. Pay respect म्हणजे आदर करणे, आणि ही गोष्ट आपल्यासाठी सन्मानाची आहे की आपण औतात्म्य पत्करलेल्या लोकांबद्दल आदर निर्माण करतो. आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या लोकांबद्दल आपण आदर निर्माण करतो. ही गोष्ट सन्माननीय आहे. पे अ फाईन, दंड भरणे. इन USA वन हॅज टू पे अ फाईन फॉर ब्रेकिंग द रूल्स. अमेरिकेमध्ये नियम मोडल्याबद्दल एखाद्याला दंड भरावा लागतो. पे अटेन्शन, लक्ष देणे. द टीचर टोल्ड कुमार टू पे अटेन्शन ड्युरिंग द लेक्चर. शिक्षकाने कुमारला लेक्चरच्या दरम्यान लक्ष देण्यासाठी सांगितले. पे बाय क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्डने पैसे जमा करणे. दीज डेज इट इज इझी टू पे बाय क्रेडिट कार्ड. सध्याच्या दिवसामध्ये क्रेडिट कार्डने पैसे जमा करणं अतिशय सोपं आहे. पे समवन अ विजिट, एखाद्याला भेट देणे. अवॉइड पेइंग समवन अ विजिट ऑन संडेज. एखाद्याला रविवारी भेटणं टाळावं. तर असं पे ह्या क्रियापदाबरोबरचे काही कोलोकेशन्स आहेत. त्यानंतर पुढे आहे कोलोकेशन विथ द वर्ब कीप. कीप या क्रियापदाबरोबर काही शब्द कोलोकेट होतात, सोबत येतात. तर ते पुढील प्रमाणे आहेत. कीप अ सिक्रेट, एखाद्याचं गुपित ठेवणे, एखाद्याचं सिक्रेट जे आहे ते लपवणे. इट इज नॉट इझी टू कीप अ सिक्रेट.
एखाद्याची गोष्ट लपवणं सोपं नाही. कीप काम, शांत राहणे. कीप काम इवन इफ समवन अपसेट्स यू. तुम्ही जरी एखाद्यानं तुम्हाला दुखवलं तरी सुद्धा तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. कीप इन टच, संपर्कात राहणे. तरुण आस्क्ड तनय टू कीप इन टच थ्रू ईमेल्स. तरुणने तनयला ईमेलच्या माध्यमातून संपर्कात राहायला सांगितले. कीप क्वाइट, शांत राहणे. स्टुडंट्स वेअर आस्क्ड टू कीप क्वाइट ड्युरिंग द सेमिनार. विद्यार्थ्यांना सेमिनारच्या दरम्यान शांत बसायला सांगितले गेले होते. असे कीप या क्रियापदाबरोबरचे कोलोकेशन्स आहेत. त्यानंतर सेव्ह या क्रियापदाबरोबर सुद्धा बरेचसे कोलोकेशन्स होतात. त्यापैकी काही इथं आपण घेतलेले आहेत. सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल. तर कठीण प्रसंगातून स्वतःला वाचवणे. बाय रेग्युलर एक्सरसाइजेस यू सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल ऑफ गेटिंग ओबेस. रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे नियमित व्यायाम केल्यानं तुम्ही लठ्ठपणापासून स्वतःला वाचवू शकता. सेव्ह इलेक्ट्रिसिटी, वीज वाचवणे. इट इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. हे आपले नैतिक जबाबदारी आहे की आपण वीज वाचवावी. सेव्ह मनी, पैसा वाचवणे. इंटेलिजंट पीपल सेव्ह मनी फॉर फ्युचर. हुशार लोक भविष्यासाठी पैसा वाचवतात. सेव्ह समवन्स लाईफ, एखाद्याचं आयुष्य वाचवणे, एखाद्याचा जीव वाचवणे. हॅव यू एव्हर सेव्हड समवन्स लाईफ. तुम्ही कधी कोणाचं जीवन वाचवलंय का? कधी कोणाचे आयुष्य जीव वाचवलेला आहे का? हे सेव्ह बरोबर झालं. गो या क्रियापदाबरोबर सुद्धा बरेचसे कोलोकेशन्स होतात. त्यापैकी काही आपण इथे घेतलेले आहेत. गो बाल्ड, टक्कल पडणे. इट्स अ फॅशन टू गो बाल्ड दीज डेज. सध्याच्या दिवसामध्ये टक्कल करणे ही एक फॅशन झालेली आहे. गो अब्रॉड, परदेशी जाणे. मेनी स्टुडंट्स गो अब्रॉड फॉर हायर स्टडीज. बरेचसे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. गो बँकरप्ट, दिवाळ निघणे, भिकारी होणे. स्पेंडथ्रिफ्ट्स युजुअली गो बँकरप्ट. विचार न करता खर्च करणारे लोक नेहमी भिकारीपणाला लागतात किंवा त्यांचं दिवाळं निघतं. गो सेलिंग, समुद्र प्रवास करणे. इट इज फन टू गो सेलिंग ऑन द सीज. समुद्रावरती प्रवास करणं हे अतिशय मजेदार असतं. गो टू वॉर, युद्धावर जाणे. सोल्जर्स आर ऑलवेज रेडी टू गो टू वॉर. सैनिक हे नेहमी युद्धावरती जाण्यासाठी तयार असतात. असे हे गो या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स आहेत. पुढे आहे कम या क्रियापदाबरोबर येणारे शब्द, कोलोकेट होणारे शब्द. तर टुरिस्ट हॅव टू वेट फॉर द वाईल्ड अॅनिमल्स टू कम इन टू व्ह्यू. जंगल सफारीला गेल्यानंतर पर्यटकांना प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांच्या दृष्टीमध्ये प्राणी येण्यासाठी वाट पाहावी लागते. दृष्टीमध्ये येणे असा अर्थ त्याचा. कम इन टू व्ह्यू. कम ऑन टाइम, वेळेवरती येणे. अनु रिक्वेस्टेड हर फ्रेंड्स टू कम ऑन टाइम फॉर हर बर्थडे पार्टी. अनुने तिच्या मैत्रिणींना तिच्या वाढदिवसाला वेळेवरती येण्यासाठी सांगितले. कम प्रिपेअर्ड, तयारी करून येणे. द कॅन्डिडेट्स वेअर आस्क्ड टू कम प्रिपेअर्ड फॉर द ऍप्टिट्यूड टेस्ट. विद्यार्थ्यांना ऍप्टिट्यूड टेस्टसाठी तयारी करून यायला सांगितले गेले होते. कम टू एन अग्रीमेंट, सहमती होणे. टू मेंटेन पीस अँड ऑर्डर टू कंट्रीज शुड कम टू एन अग्रीमेंट. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन देशांना सहमत होणं गरजेचं आहे, सहमतीस येणं गरजेचं आहे. कम टू एन एंड, संपणे. फायनली द सेशन हॅज कम टू एन एंड. शेवटी हा जो तास आहे तो संपत आलेला आहे. हे जे सेशन आहे हे संपत आलेलं आहे. हे कम या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स आहेत. त्यानंतर पुढे आहे गेट. गेट या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स. गेट अ जॉब, नोकरी मिळणे. टू गेट अ जॉब कॅन्डिडेट्स शुड बी कॉन्फिडंट अँड फ्लुएंट. नोकरी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास असणं विद्यार्थ्यांकडे गरजेचं आहे. शिवाय विद्यार्थ्यांची भाषा ही फ्लुएंट असणं गरजेचं आहे. गेट अँग्री, राग येणे. पीपल शुड नॉट गेट अँग्री ऑन पेटी इश्यूज. छोट्या छोट्या विषयावरती, छोट्या छोट्या मुद्द्यांवरती लोकांनी रागाला गेलं नाही पाहिजे. गेट फ्रायटन्ड, घाबरणे. चिल्ड्रन गेट फ्रायटन्ड ड्युरिंग नाईट्स. मुलांना रात्री भीती वाटते, मुलं रात्री घाबरतात. गेट परमिशन, परवानगी मिळवणे. स्टुडंट्स अप्रोच्ड द प्रिन्सिपल टू गेट परमिशन फॉर अन इंडस्ट्रियल व्हिजिट. विद्यार्थ्यांनी
विद्यार्थी इंडस्ट्रियल व्हिजिटची परमिशन मिळवण्यासाठी प्राचार्यांकडे गेले. परमिशन मिळवणे. गेट रेडी, तयार होणे. मदर टोल्ड हर डॉटर टू गेट रेडी फॉर द पार्टी. आईने मुलीला पार्टीसाठी तयार व्हायला सांगितले. गेट रेडी. त्यानंतर पुढं टाइम शी रिलेटेड काही कोलोकेशन्स आहेत. वेळेशी रिलेटेड. आपण फ्री टाइम म्हणतो, मोकळा वेळ. तर ते आहे आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाइम. माझ्या मोकळ्या वेळामध्ये मला संगीत ऐकायला आवडतं. फ्रॉम डॉन टिल डस्क, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत. फार्मर्स वर्क फ्रॉम डॉन टिल डस्क टू अर्न लिव्हिंग. शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी भाकरी मिळवण्यासाठी राबतात. मेक टाइम फॉर, वेळ काढणे. वी शुड मेक टाइम फॉर आवर हॉबीज. आपण आपल्या छंद जोपासण्यासाठी वेळ काढला पाहिजे. राईट ऑन टाइम, अगदी वेळेवरती. बीना रिच्ड द एक्झामिनेशन हॉल राईट ऑन टाइम. बीना परीक्षा कक्षामध्ये अगदी वेळेवरती पोहोचली. वेस्ट टाइम, वेळेचा अपव्यय करणे, वेळ वाया घालवणे. डू नॉट वेस्ट टाइम बिकॉज टाइम वन्स गॉन नेव्हर कम्स बॅक. वेळेचा अपव्यय करू नका, कारण एकदा निघून गेलेली वेळ परत कधी येत नाही. तर हे टाइम या शब्दाशी रिलेटेड काही कोलोकेशन्स आहेत. त्यानंतर बिझनेस कोलोकेशन्स काही आहेत. म्हणजे व्यवसायामध्ये काही शब्द वापरले जातात जे कोलोकेशन्स असतात. कोलोकेशन्स आर ऑफन युज्ड इन बिझनेस अँड वर्क सेटिंग्स. कोलोकेशन्स काय केले जातात तर नेहमी व्यवसायामध्ये आणि काम करण्याच्या ठिकाणी वापरले जातात. देर आर नंबर ऑफ कोलोकेशन forms including adjective, noun and other verbs that combine with keywords to form business expressions. बरेचसे असे फॉर्म्स आहेत बिझनेस कोलोकेशन्स मध्ये जिथे ऍडजेक्टिव्ह, नाउन आणि इतर क्रियापदाची स्वरूप जे आहेत ही कोलोकेशन बिझनेस कोलोकेशन्स तयार करण्यासाठी एकत्रितरित्या वापरली जातात. हिअर आर सम बिझनेस कोलोकेशन्स फॉर स्पेसिफिक सिच्युएशन. आणि इथं काही बिझनेस कोलोकेशन्स दिलेले आहेत काही ठराविक सिच्युएशन मध्ये वापरले जाणारे. अॅन्युअल टर्नओव्हर, वार्षिक उलाढाल असं त्याला म्हटलं जातं. द अॅन्युअल टर्नओव्हर ऑफ द कंपनीज डिपेंड्स ऑन द इफेक्टिव्ह टीमवर्क, मार्केटिंग अँड अदर स्ट्रॅटेजीज. एखाद्या कंपनी, बऱ्याचशा कंपन्यांची वार्षिक उलाढाल ही टीमवर्क, मार्केटिंग आणि इतर काही क्लुप्त्यांवरती अवलंबून असते, इतर काही स्ट्रॅटेजीवरती अवलंबून असते. ब्रेक ऑफ निगोशिएशन्स, तर तडजोड करणे. इट इज इम्पॉर्टंट टू ब्रेक ऑफ द निगोशिएशन्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग्स. व्यवसायासंदर्भातले जे काही मीटिंग्स असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तडजोड करणं हे अतिशय महत्वाचं असतं. ब्रेक ऑफ निगोशिएशन्स. त्यानंतर कम टू द पॉइंट, मुद्द्यावरती येणे. द टीचर टोल्ड अर्जुन टू कम डायरेक्टली टू द पॉइंट. शिक्षकांनी अर्जुनला थेट मुद्द्यावरती यायला सांगितलं. डिसमिस अन ऑफर, एखादी ऑफर नाकारणे. विनय हॅड टू डिसमिस अन ऑफर ऑफ जॉब ॲज ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. विनयला त्याला आलेल्या जॉबची ऑफर नाकारावी लागली, कारण का तर त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता. ड्रॉ कन्क्लुजन, निष्कर्ष काढणे. इन एव्हरी एक्सपेरिमेंट स्टुडंट्स ड्रॉ अ कन्क्लुजन ऍट द एंड. प्रत्येक प्रयोगानंतर शेवटी विद्यार्थी निष्कर्ष काढतात. लॉन्च अ न्यू प्रोडक्ट, नवीन वस्तू बाजारात उतरवणे. मार्केटिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट. मार्केटिंग हा अतिशय महत्वाचा भाग आहे एखादा नवीन प्रोडक्ट, नवीन वस्तू बाजारात उतरवण्यासाठी. तर हे बिझनेस कोलोकेशन्स आहेत काही. त्याच्यानंतर काही अजून कोलोकेशन्स आहेत जे सर्वसामान्य जीवनामध्ये आपल्याला वापरता येतात. टू ओपन अन अकाउंट, खाते उघडणे. वुड यू लाईक टू ओपन अन अकाउंट ऍट आवर बँक, आमच्या बँकेमध्ये तुम्हाला खातं उघडायला आवडेल का. टू फॉरगिव्ह अ डेट, तर कर्ज माफ करणे. फॉरगिव्ह अ डेट, कर्ज माफ करणे. डू यू थिंक द बँक वुड फॉरगिव्ह अ डेट, तुला वाटतंय का की बँक कर्ज माफ करेल. टू लँड अ डील, तर एखादा देवाणघेवाण पूर्ण करणे. वी लँडेड अ डील वर्थ 3 मिलियन, आम्ही एक देवाणघेवाण 3 मिलियनची देवाणघेवाण पूर्ण केली. टू की इन अ पिन, तर पिन कोड टाकणे. जस्ट की इन युअर पिन ऍट द एटीएम अँड यू कॅन मेक अ डिपॉझिट. तुम्ही फक्त एटीएम मध्ये पिन टाका, तुम्ही तुमचं डिपॉझिट करू शकाल. टू डिपॉझिट अ चेक, बँकेमध्ये चेक डिपॉझिट करणे, बँकेमध्ये चेक टाकणे. आय वुड लाईक टू डिपॉझिट दिस चेक फॉर $100. मला $100चा चेक हा बँकेमध्ये टाकायचा आहे. हार्ड अर्नड मनी, कष्टाने मिळवलेला पैसा.
Once you get a job, you will know what hard earned money really is. एकदा का तुला जॉब लागला की मग तुला कळेल कष्टाने मिळवलेला पैसा काय असतो. टू क्लोज अ डील, एखादे देवाणघेवाण बंद करणे. आय क्लोज्ड अ डील ऑन अ न्यू अकाउंट लास्ट वीक. नवीन अकाउंट संदर्भाची देवाणघेवाण मी गेल्या आठवड्यात बंद केली. टू राईट अप अ कॉन्ट्रॅक्ट, एखादा कॉन्ट्रॅक्ट लिहिणे, एखादे काय म्हणतात त्याला करार लिहिणे. लेट्स राईट अप युअर कॉन्ट्रॅक्ट, आपण तुझा करार लिहूयात. काउंटरफेट मनी, तर काय म्हणतात त्याला काउंटरफेट मनी. काउंटरफेट म्हणजे खोट्या नोटा, खोटे पैसे. बी ऑन द लुकआउट फॉर काउंटरफेट मनी इन सर्क्युलेशन, जे खोटे पैसे, खोट्या नोटा बाजारामध्ये पसरवल्या जात आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा. खोट्या नोटा, काउंटरफेट मनी, खोटे पैसे. तर अशा पद्धतीने हे कोलोकेशन्स आहेत आणि इथे एक्सरसाइज आहे कोलोकेशनची. तिथे तुम्हाला काय करायचं आहे तर या कोलोकेशनच्या वाक्यात उपयोग करायचा आहे. ब्रेक द आईस. आता ह्या वाक्यात उपयोग करण्यासाठी तुम्हाला याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक कोलोकेशन जे आता तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्याचे मराठीत अर्थ वगैरे सगळं सांगितलेलं आहे. वाक्यात उपयोग सुद्धा त्याचा प्रत्येकाचा तुम्हाला मी इथं दिलेला आहे सगळ्या कोलोकेशनचा. तर हे सगळं तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात मिळाल्यानंतर हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहायचं. युनिट नंबर 4.3 जो आहे आपला इथं कोलोकेशनचा तो आता पूर्ण होतोय. सगळ्यांना युनिट नंबर 4.3 लक्षात आलाय का?